जादूचा प्रकार हा दाखवणार आहे मी, की समाजामध्ये अज्ञानता त्याचबरोबर आपल्या मनामध्ये असलेली भीती यातून आपण अंधश्रद्धा बाळगत असतो. तर समाजामध्ये सध्या अंधश्रद्धा निर्मूलन करणं ही काळाची गरज आहे. 1989 पासून आपल्या महाराष्ट्रामध्ये डॉक्टर नरेंद्र दाभोळकर सर यांनी अंधश्रद्धा निर्मूलन करण्यासाठी अहोरात्र प्रयत्न केलेला आहे. त्यांच्या अथक प्रयत्नातून आपल्या राज्य सरकारने जादूटोणा विरोधी कायदा तयार केला की समाजामध्ये कुठल्याही प्रकारची जादू नसते. आपण काय म्हणतो की जादू आहे असं मानतो आपण. आता बघा, समाजामध्ये भानामती करणे अशा गोष्टी आहेत. आता भानामती हा असा रोग आहे, तिथं खरं तर कदम सर मुली पाहिजे होत्या. हा रोग फक्त मुलींना होत असतो, स्त्रियांना होत असतो. तुम्ही कधी ऐकलात का भानामती पुरुषांना झाली? कधीच भानामती हा रोग होत नाही, फक्त महिलांसाठी. हा एक मानसिक रोग आहे. पण काही काही गोष्टी ह्या पूर्ण खोट्या असतात. पण जादू करणारे व्यक्ती, मांत्रिक, जादूगार हे त्या गोष्टी कशा खऱ्या आहेत हे तुम्हाला करून दाखवायचा प्रयत्न करतात. तुमच्याकडे मी चिठ्ठ्या दिल्यात अगोदर. आता तुम्ही पेन घ्यायचं, त्या चिठ्ठीवर तुम्हाला जे वाटतंय ते एक नाव लिहा. फुलाचं लिहा, माणसाचं लिहा, प्राण्याचं लिहा, काही नाव लिहा. आणि ते लिहिलेलं तुम्ही तुमच्या लक्षात ठेवा. त्या सगळ्या चिठ्ठ्या तुम्ही गोळा करणार. त्यातली एक चिठ्ठी मी देवाच्या नावानं ते बघून वाचून फाडून फेकून देणार. बाकीच्या राहिलेल्या सगळ्या चिठ्ठ्या ज्या काय असतात ना, त्या चिठ्ठ्या न बघता ते फक्त कानाला लावून त्या चिठ्ठीवर नाव काय आहे ते मला कळतं आणि ते नाव मी सांगू शकतो. तर अशा पद्धतीनं आपल्याला तुम्हाला मी या ठिकाणी 4 प्रकारचे प्रयोग करून दाखवणार आहे. काय? पाण्यापासून साखर तयार करणे. तुम्हाला मी तुमच्या समोर एक काळी पेटीची काडी तोडा लावणार आहे. ती काडी तुम्ही तोडायची, मी जोडणार आहे, ऐका. त्यानंतर 4 ठिकाणी 4 खडे ठेवायचे. ते 4ही खडे मी एका ठिकाणी आणून दाखवतो. आणि त्याचबरोबर या ठिकाणी टेबलवर तुम्ही कमीत कमी 10 वस्तू, 100 वस्तू ठेवा. माझे डोळे बंद करा आणि तुम्ही एक वस्तू अशी उचलून सगळ्या पब्लिकना दाखवायची. तुम्ही कोणती वस्तू उचलली ती वस्तू मी सांगू शकतो. माझे डोळे कृष्ण सोडायचे. तर आता आपण पहिला प्रयोग करू. कारण कसं आहे, अंध हा एक तुम्हाला सांगतो, मध्ये कोणी बोलायचं नाही. कुणाला जर काही माहित असेल, इकडे का, कुणाला जर काही माहित असेल तर एकदम शांततेने बघायचं, मध्ये डिस्टर्ब करायचं नाही. कुणाला माहित असेल तर माहित असू द्या, चांगली गोष्ट आहे. पण एकदा माझं मंत्र सुरू झालं की सगळ्यांनी शांततेने बघत राहायचं माझ्याकडे काय ते. तुम्हाला मी सगळ्या गोष्टी खऱ्या करून दाखवतो. सगळ्यांकडे पैसे वगैरे आहेत ना खिशामध्ये येतात, मोबाईल मध्ये आहेत ना. हा, आता कोणाचे पैसे वगैरे काही जर समजा खिशातून गेले तर मला काही सांगू नका, तर मी त्याला जबाबदार नाही. असं आहे. आणि आणखी एक सांगतो बघा, कोणीही घाबरायचं नाही. हा मनोरंजनाचा कार्यक्रम आहे. तर मी पहिला प्रयोग काय करतो आता, काही नाही भ्यायची गरज नाही. आता आहे का मुलांनो, हो का, माझ्या समोर येते एक जण, यायच्या समोर. चला एक जण कोण येते आता का. हा काय, हा ग्लास काय, हे आता हा एक ग्लास मी काय आहे का बघा रे. फरक आहे का? ऐक रे तू ऐक रे, तू बोल नको, ऐक रे तू. हा बघा, त्यात काही नाही ना. आता का हा ग्लास आहे इथं. आता याच्यामध्ये काय करायचं, यानं पाणी टाकणार आहे आणि या पाण्याची मी साखर तयार करून दाखवतो तुम्हाला. आणि तू सांग रे, तुला सांगितलं कळतं तुला. आता बघा, हो का, ही दस्ती आहे माझी, याच्यावर झाकली दस्ती मी. आता सगळ्यांनी हात असं करतो. तुला काय होईल तुला सांगू कधी बघा, बोलायचं नाही, फक्त डोळे बंद, डोळे चालू ठेवतो असं आहे. ऐका आता काय म्हणतो मी, काली काली महाकाली जंगल में रहने वाली, कच्चे मुर्दे खाने वाली माँ भुतड़ी बाप शैतान, ये कब से है परेशान,
अब बता इसमें शक्कर कहाँ से बनती है? गन्ने से बनती है ना? हाँ, तो अभी मैं पानी से शक्कर बना के बताता हूँ यहाँ। देखो सब लोग यहाँ बैठे वाले हैं और देखो ये ऐसा है, ये ऐसा ही करने के बाद ये मेरा ये मंत्र चल रहा है ऐसा, ये उसके बाद ये मैं ये दस्ती यहाँ रख देता हूँ और इसमें लाइक न दो बघितले सगळे मरता मरता वाचलास काय, मरता मरता वाचलास तर आपण आयुष्यामध्ये आपण असल्या घटनेला बळी पडतोच. आपल्या जाऊन एखादी ट्रक जाते किंवा एखादी गाडी जाते, आपल्या अंगावर एखादा साप येतो, ह्या गोष्टी आपल्या जीवावर संकट आणणारे असतात. हे असे जादू म्हणजे भविष्यकार सांगत असतात. मग अशा गोष्टींना आपण आमिषाला बळी पडायचं नाही. कारण अनेक लोक भोंदू बाबा हे आपली लूटमार करत असतात. आता समजा कधी कधी तुमच्या बोरचं पाणी जातं, तुम्ही तुमच्या वडिलांनी शेतात बोर पाडला, 2 महिने बोर चाललं, त्यातलं पाणी कमी झालं, तुम्ही जाता एखाद्या भक्ताकडे, तो काय म्हणतो की बाबा तुमच्या बोरचं पाणी फिरवलेलं आहे. पाणी कोणालाही फिरवता येत नसतं, पण ते काय म्हणतो करतो भक्त, तुमच्याकडून पैसे उकळतो, तुमच्याकडून पैसे काढतो, बकरं कापा म्हणतो, कोंबडं कापा म्हणतो, अशा गोष्टी करा म्हणून सांगतात. कारण आपण देव म्हणतो बघा. आता देव आहे नाही याच्यावर आपण बोलायचं नाही, आपण फक्त आपल्या मनामध्ये भाव ठेवायचा. तुमच्या शेतामध्ये मसोबा असते बघा, एखाद्या शेतात आहे की नाही? बघा बरं, मसोबा एकच असतो ना, पण मसोबाचे अनेक पिल्ले असतात आणि ते पिल्ले कसे वाढतात बघा तुम्ही. आता भारतीय संस्कृतीमध्ये पोळ्याच्या दिवशी सगळ्या देवांना शेंदूर लावून नारळ फोडण्याची पद्धत आहे, मान्य? समजा हा मसोबा आहे, या पोळ्याच्या वेळेस मी त्या देवाला नारळ फोडायला गेलो आणि त्याला शेंदूर लावलो. आपण शेंदूर लावतो आपण आणि आपल्या हाताला राहिलेलं शेंदूर आपण दुसऱ्या दगडाला पुसतो. पुन्हा मागच्या वर्षी दुसऱ्या माणूस येतो नारळ फोडायला, त्या मेन देवाला शेंदूर लावतो आणि त्याला वाटतं इथे एक देव आहे, त्याला मी शेंदूर लावतो आणि ते तिसऱ्याला हात पुसतो, तिथे देव तयार झाला. मग अशा पद्धतीनं ते 2-4 मसोबा तयार होत असतात. हा झाला विषय. परंतु अशा अनेक प्रकारचे जे काही प्रयोग असतात, त्या प्रयोगातून आपण कसं झुकतो, आपल्याला कसे लोक फसवतात, ते आपण फसू नये यासाठी मी तुम्हाला या गोष्टी उलगडून सांगतो आहे. तर आपला दुसरा प्रयोग आता आहे, तुम्ही चिठ्ठ्या ह्या लिहिलात, तुम्हाला प्रत्येकाला माहीत आहे चिठ्ठीवर काय लिहिलं ते माहीत आहे की नाही? मग यामधली एक चिठ्ठी मी बघणार आणि देवाच्या नावाने ती फाडून फेकून देणार आणि बाकीच्या चिठ्ठ्यावर तुम्ही काय लिहिलंय ते मी न बघता मला सांगणार. मी असं आहे. आता यातली एक चिठ्ठी दे मला, तू काढून. आता बघा तुझं बसतीत आता. हा, तुला काय हुलाले का बेटा? तुला काय हुलाले का? आता पोटात काही कळबिळी हुलाले का? हा, तसं घाबरू नको बघ. विचारायला त्रास होईल ती वस्तू. का काली काली महाकाली जंगली पर आने वाली, हे देवीच्या नावाने फाडली चिठ्ठी बघा ही. असं आहे. आता सगळ्या चिठ्ठ्या मी फाडणार, तर तुम्हाला आधी नाव सांगणार, पुन्हा फाडणार मी. ओके. आता बघा ह्या चिठ्ठीवर मी कोणी काय लिहिलंय ते सांगतो. काय लिहिलंय? हॅलो कदम सर आहेत नाही तर? ह्या चिठ्ठीवर नाव लिहिले बघा, मोगऱ्याचं फुल. आता कोणी लिहिलंय त्याला माहित असतं बघा, मी लिहिले गडे म्हणून. त्याने प्रामाणिक सांगायचं, हातोरी करायचं. अरे तसं नसते रे. तुम्हाला मी सांगितलं ना, तुम्हाला मी सगळं सांगणार आहे, काय ते सगळं सांगणार आहे. आता ही चिठ्ठी घेतो, तर काय म्हणतो, क्या कोण मिल गया? हा, या चिठ्ठीवर नाव बघा, कोण मिल गया, कोई. हा, हा. तर हे कोण लिहिलंय? कसं काय, थोडंसं हिंदीचा प्रॉब्लेम आहे. हा, हे लक्षात ठेवायचं. आणि तुम्ही भविष्यामध्ये अशा कुठल्याही प्रयोगाला किंवा कुठल्याही खोट्या गोष्टीला
बळी पडू नका, त्यासाठी तुम्हाला सांगतोय मी असं. तर अशा पद्धतीनं समाजामध्ये लोक आपल्याला फसवतात. आपण फसायचं नसतं कधीच अशा गोष्टी. तेव्हा ही बी फाडून टाकली. आता ह्या चिठीवर काय मी बघणार, गुड नाईट नाही बघा, या चिठ्ठीवर नाव आहे बघा गुड डे. कोणाला गुड डे खायचं का बघा, कोणाला तरी गुड डे बिस्किट आवडतं बघा. याच्यामध्ये लिहिले कोणी, जरा हातोरी करा. शब्बास. आता बघा ह्या चिठ्ठीवर लिहितं बघा काय 4D. तिच्यावर नाव आहे बघा सयारा 3D. वा लिहिलं का बाबा, मला हे कळत नाही ते. हा. बघा लिहिले कोणतरी बघा. अरे तुला दाखवतो, तुला कोंबडा करतो सांगू तुला. त्याला गायबच करतो ना बघा. आता बघा समजा ज्यांनी लिहिले त्याला माहित असते ना काय लिहिले ते. असं आहे. काय SRP नाही. त्या चिठ्ठीवर लिहिले बघा आर्मी असं नाव लिहिलेलं आहे. मग आर्मी कोण लिहिले, चला हात वर करा. शब्बास. चला या चिठ्ठीवर काय RDX नाव लिहिलं बघा. मारा माझं नाव लिहिलं तुम्ही RDX. हाय पुढे हाय असलं काही नाही, समजून घ्यायचं असतंय. चला तुम्हाला आज चिठ्ठीचा प्रयोग झाला, तुम्हाला याचं स्पष्टीकरण लगेच सांगतो तुम्हाला. ऐका का, ह्या चिठ्ठ्या तुम्ही लिहिलात, अशा 100 चिठ्ठ्या असू द्या, त्यातली एक चिठ्ठी बघायची, देवाच्या नावानं फाडून टाकतो म्हणून सांगायचं. आता ती चिठ्ठी आपण फाडून टाकली सगळ्याच अगोदर, त्या चिठ्ठीवर नाव काय लिहिलं बघायचं. समजा राम नाव लिहिलेलं आहे, माझं नाव राम आहे, ते नाव लिहिलं असेल तर दुसरी चिठ्ठी उचलायची आणि त्या चिठ्ठीवरचं नाव सांगत राहायचं. ह्याच्यावर राम लिहिले म्हणायचं. आता हे जर काढलो ना, त्याच्यावर राम नसते, त्याच्यावर दुसरंच काय असतं, लक्ष्मण वगैरे असते काहीतरी. आता हे काय, ह्याच्यावर अंकुश कांबळे आहे. आता हे आपल्या लक्षात ठेवायचं, ती फाडायची, तिसरी उचलायची, तिच्यावर नाव सांगायचं. ओके, क्लिअर झालं. आता यानंतर सगळ्यात चांगला प्रयोग आहे बघा. हे उठून जास्त हे करा, मजा करायला हे. आता ह्याची याला थोडं सांगू का याला. अच्छा बरं ठीक आहे. सर म्हणतात काय करत नाही. आता याच्यानंतर आता का ती काय, काड्याची डब्बी. त्याच्यामध्ये काडी आहे का. ही काडी तुम्ही अशा पद्धतीनं तोडायची, 2 तुकडे करायचे. काय ती काडी मी तुम्हाला अशा पद्धतीनं शिल जोडून दाखवतो. जर तुम्हाला विश्वास येत नसेल तर ही काडी याला काहीतरी कुंकू वगैरे लावायचं. आता सर कोणाकडे दस्ती आहे का. दस्ती दे. आता माझ्याकडे आहे दस्ती आहे माझ्याकडे. ठीक आहे तुझी खरं खरं घेऊन असते सरची दस्ती घेऊ, काही फरक पडत नाही. इकडे येत आहे का मुलांनो, थांबा काही नाही. आता कोण येते, अशोक बघा कोणतरी या. चल ये बेटे ये. आता तिला कुंकू लावलं नाही, तीच काडी आहे असं म्हणून तुला कळले पाहिजे.
पाया पड हो का पोरं हीच काळी आहे बरं. त्या काळीला कुंकू लावले बघा, ही काळी तुटलेली आहे का? नाही. ठेव याच्यावर. पाय पडे बरं. काय 10-5 रुपये आहेत का? 10-5 रुपये नंतर आता बघा ही मंत्राच्या माध्यमातून आम्ही तर बसू दिला. आता ही काळी हे मोहणं मोडणार आहे. हे काय ह्याच्यावर मी प्रक्रिया करणार आहे, दुसरी अशी करणार तशी करणार, हिने काळी मोडणार आहे. पुन्हा मग मी जादूच्या माध्यमातून ही काळी जशी होती तशी तुम्हाला दाखवणार वर करून. असं सुरू करायचं. बरोबर बसा बरं. तुमचं सगळं बरोबर आहे कशामध्ये? हा, कारण मुलं आहेत. तेवढे सापडून द्या. बेटा काळी आहे इथं आता. हाय काळी बघ वस्ती बघ. तू तोड की तू तोडलीस तुकडे कर. 10-12 त्याचे काळी. येणे तुझं नाव काय? मालोजी कांबळे. तुझं नाव काय? मालोजी कांबळे. मालोजी कांबळेने आता ही काळी मोडलेली आहे. या जादूचा असर ह्याच्यावर थोडा पडणार. त्याला संध्याकाळी स्वप्न वगैरे पडतील ना. त्याच काय भ्यायची गरज नाही बरं. भ्यायची गरज नाही. काली काली महाकाली जंगल में रहने वाली कच्चे मुर्दे खाने वाली माँ भुतड़ी बाप शैतान सब बच्चे है परेशान. बता वो काली बता जुड़ा की बता काळी. काळी आता जुळू दाखवतो तुम्हाला. बघा सगळ्यांनी बघा आता झटका मारले रे. मारत नाही. उचलून दाखव काळी. तू मोडली होतीस ना. तू मोडली होतीस. काळी जुळत नाही. आहे का नाही जादू? तर अशा पद्धतीनं ही जादू आहे. तुम्हाला अंक वाटत असेल जो आपण दुसऱ्या पुढे प्रयोग आहे ना. आता बघा आता हो का इकडे या. आता दुसरे कोणतरी दुसरे इकडे अशोक वर्दी बघा रे. आता झोलचाल दिसते बरं. काही 4 खडे आहेत बघितले. त्याला सांगतो किती कडे. 1 2 4 कडे. हा याला काय म्हणते ते पोरं? चिंबळ म्हणतात रे. टॉयल आहे. हे टॉयल आहे. तर हिचे अशा पद्धतीनं काही समजा जर आपण बनवलं काही चुंबळ म्हणतो त्याच्यावर तयार आहे का बघितलं ते. पुन्हा चुंबळ करतो. तू तुझ्या हाताने करून दे. तुझ्या हाताने करून दे. करू दे. सुटू नाही बघ. सुटू नाही. सुटू नाही. ठेव काय का खाड्या ते बघ आहे का काही सुटत नाही की. 3 झाले का? पाणी पितो. 2 नाही 3 झाले. तिसरा आहे नाही. थंड झाले का? थोडा वेळ होते पुन्हा जास्त वाजते. जाते वेळेस तिने आता इथंच थांब. पांढरा जादू करून जाते. इथंच थांबतो. तू पण इकडे येतो आता. भाऊ आहेत का? दोघं भाऊ सख्खे भाऊ का? आता बघा त्याच्यावर मी प्रक्रिया करणार. जादू करणार. माझे मंत्र हे करणार मी. आणि हे सगळे खडे एका खाली आणणार मी. इथे खडा आहे. इथे खडा बाहेर आहे. इथे खडा आहे. हे असं तुम्ही कुठे ठेवू शकता तुम्ही. तर अशा पद्धतीनं आता मी काली 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 लई मोठी झाली हो. हे सुद्धा नीट कर की रे. सुका नाही रे खडा.
किंमत चांगली पाहिजे ते कसं आहे, कधी पोरं म्हणजे झुकायच ना आपण. बघला नव्हता काय ठेव का इथं तास लक्षात ठेवची आता रे ठेव का खाली किती इथं 4 1 2 3 4 अरे ऐक रे तू पागल आहेस का तू ऐका आता प्रश्न विचारत नाही महाराजांना तुम्हाला जर एखादं विचारलं ना मी प्रश्न पुस्तकातलं येत नाही परत विचारायचं नाही, बघायचं फक्त. तेव्हा तुम्ही फसू नये कुठं समाजामध्ये त्याच्यात तुम्हाला मी सांगतो. मी आता बघा हा जे खडा आहे तो हातात घे, माझ्या हातात देता तेव्हा हा खडा ह्या टेबलच्या खालून याच्या खाली घालतो. बघा आता बघा आलं बघा खाला खाली त्याच्यावर आले आले बघा. अशा पद्धतीनं हे बघा इथे खडा आहे, इथे खडा आहे की नाही, इथे खडा इकडे बघ इथे खडा आहे, इथे 2 झाले, हा इथे 3 इथे 4 आहे. आता बघा हे खडा काय करतो टेबलच्या खालून जाईल का पण घालू शकतो. बघा आता तिकडे इथे खडा आहे ते बघा ते आला ते आला तू वेळायस तू आधी ऐक तू. आता मला सांगतो इथे खडे किती येतात 4 अरे इकडे इथे खडा आहे किती खडा आहे तिथे 2 इथे 4 आहेत. हा इथं 3 आहे तिकडे खडे आणि इथं 1 आहे. आता तुझ्या हाताने इथला खडा उचल, इथला खडा मी न हात लावतो इकडे घालतो. उचल खडाच नाही सर, ह्याच्या खाली 4 आले की इथं एका ठिकाणी 4 आले 4 तू काढ रे खडीच काय जाईल सर. 4 खडे आले पाहिजे. जंगलाले महाकाली आई बघा 4. आता बघा लक्ष द्या. खडीच काय झाली की कळते का तुला काही? हा इकडे हे आपण 4 खडे ठेवले ना. आता हे 4 खडे एकत्र आणता येतील का? आणता येत नाहीत. कारण अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या माध्यमातून सरकारने मजा दिसली आमचं ऋषिकेशच आहे. काली काली महाकाली जंगल में रहने वाली कच्चे मुर्दे खाने वाली शैतानी का या पब्लिक मधल्या एका मुलाने ही वस्तू सगळ्यांना दाखवलेली आहे उचलून. बरोबर हा तर टाळ्या वाजवा. ही वस्तू दाखवलेली आहे. ओके आता एक दुकडं आली आता आलो बघा काळ्या जादू करे. काळ्या जादू कधी कधी करायची? हा आता तुझा अवघड होतं बघा. हा बरं ठीक आहे मी लगेच पण जादू करून दाखवतो. आता बघा ही वस्तू मी कशी ओळखली? का देव आहे का? मला काही कळतंय बरं ते कसलं चांगलं लागतं तेच आहे. आता बघा इथं कसं आहे बघा ही वस्तू मी कशी ओळखली? कारण तुमच्यामध्ये एक माझा माणूस आहे काय आणि तुम्ही कुठली वस्तू उचलता ते लक्षात ठेवते. त्याला मी सांगितलं की बाबा तू असं करून थांबायचं आणि ती मी उचललेल्या वस्तूला हात लावला तू हात खाली करायचं. मला भेटते डायरेक्शन ते संकेत भेटते मला. आणि पुन्हा मी म्हणणार सगळ्या वस्तू तपासणार मी तेव्हा ही वस्तू उचलून दाखवली म्हणून म्हणणार. असा प्रयोग असतो, अशी जादू असते. कोणालाही काहीही कळत नाही. फक्त हे फसवाफसवीचे प्रयोग असतात. तुम्ही फसू नये, तुम्ही आमिषाला बळी पडू नये. तुम्ही सुद्धा तुमच्या म्हणजे घरच्यांना वगैरे फसवायचा प्रयत्न केला तर तुम्ही त्या ठिकाणी सांगू शकता. तर या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली. मी सर्वांचं आभार मानून या ठिकाणी सांगतो.